बोधकथा. शेवटचा निर्णय. तो दिवस स्वराज्यासाठी कठीण होता. शत्रू जवळ येत होता. मावळे थकले होते आणि निर्णय घ्यायची वेळ आली होती. छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या कड्यावर उभे होते. खाली दूरवर गाव दिसत होतं. तेच गाव जिथून स्वराज्याला अन्न, माणसं आणि विश्वास मिळत होता. मावळ्यांनी सांगितलं, महाराज, शत्रू त्या गावातूनच येणार आहे. गाव रिकामं करावं लागेल. कदाचित जाळावंही लागेल. थोडा वेळ शांतता होती. वारा जोरात वाहत होता. पण महाराज काहीच बोलले नाहीत. ते म्हणाले, त्या गावात किती घरं आहेत? मावळा म्हणाला, 100च्या आसपास. आणि माणसं? शेती करणारे, स्त्रिया, लहान मुलं, सगळे आपलेच. महाराजांनी डोळे मिटले. त्या रात्री महाराज झोपले नाहीत. ते एकटेच गडावरून खाली उतरले. कोणालाही न सांगता, साध्या माणसासारखे. गावात गेले. तेथे एक वृद्ध आजी चुलीपाशी बसली होती. महाराजांनी विचारलं, आजी, भीती नाही वाटत का? आजी म्हणाली, भीती आहे बाळा, पण विश्वास आहे. शिवबा आमच्यासाठी चुकीचा निर्णय घेणार नाही. ते शब्द महाराजांच्या काळजावर घाव घालून गेले. थोडं पुढे एक लहान मुलगा झोपेत बडबड करत होता. आई, उद्या बाबा येणार ना? महाराज तिथेच थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. परत गडावर आल्यावर मावळे वाट पाहत होते. महाराज म्हणाले, गावाला हात लावायचा नाही. सगळे चकित झाले. महाराज, मग युद्ध? महाराज ठामपणे म्हणाले, युद्ध होईल, पण माझ्या लोकांच्या घरावर नाही. दुसरे दिवशी महाराज स्वतः पुढे जे गेले. रणनीती बदलली, पण वित्या दिवशी मावळ्यांना कळलं, शिवाजी महाराज फक्त युद्ध जिंकत नव्हते, ते माणसं जपत होते. बोध. खरा नेता तोच जो विजयासाठी लोकांचा बळी देत नाही, तर लोकांसाठी स्वतःचा मार्ग कठीण करतो.